नमस्कार. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्कृष्ट चवीची भरली मिरची आज बनवणार आहोत. चला तर बघूया चटकदार अशी बेसन भरली मिरची. भरल्या मिरचीसाठी अशा पद्धतीची आपल्याला मिरची लागणार आहे. ही मिरची तिखट नसते अजिबात. वजनी 250 ग्रॅम ही मिरची घेतली आहे. स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे. गॅसवर मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला साधारण 2 मोठ्या वाट्यावरून बेसन पीठ घ्यायचं आहे. चणा डाळीचं पीठ. मंद आचेवर चणा डाळीचं पीठ तेल न टाकताच कोरडं असं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर पीठ भाजून होत आहे तोपर्यंत आपण मिरचीला मधून काप देऊन घेऊ. स्टफिंग करण्यासाठी आपल्याला मिरचीला अशा पद्धतीने मधोमध काप देऊन घ्यायचा आहे. पूर्ण कापायची नाही. मसाला भरण्यासाठी आपल्याला थोडासा काप द्यायचा आहे. अशा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामधल्या बिया काढू शकतात. नाही काढल्या बिया तरीही चालेल. मंद आचेवर खरपूस असं पीठ भाजून झालं आहे. किंचित रंग बदलला आहे आणि आता याला बाजूला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. गॅसवर कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल. तेल गरम झाल्यावर घालायची आहे मोहरी, जिरे मोहरी तडतडली की लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे 1 चमचा. तिला थोडंसं 1 मिनिटभर परतायचं आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धणे पावडर घालायची. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचे. त्यानंतर भाजलेलं हे बेसन पीठ यात ॲड करायचं आहे आणि या चणा डाळीच्या पिठाला हा मसाला लागला पाहिजे, व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्याप्रमाणे छान परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं ॲड करायचं आहे मीठ आणि अगदी थोडंसं पाण्याचा आपल्याला शिपका द्यायचा आहे. त्यामुळे हा मसाला व्यवस्थित मिक्स होण्यात मदत होईल. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि लगेचच हे मिश्रण एका प्लेटमध्ये बाजूला थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरच मिरचीमध्ये भरायचं आहे. हे मिश्रण तुम्ही हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस स्टोअर करून ठेवू शकतात. आणि जेव्हा तुम्हाला भरली मिरची करायची असेल तेव्हा तुम्ही ह्या मिश्रणाचा वापर करू शकतात. त्याआधी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे 1 लिंबाचा रस किंवा त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा चमच्याभर घालू शकतात. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव झालेलं आहे. चला तर आपण मिरचीमध्ये हे स्टफ करूया. काप दिलेल्या मिरचीमध्ये अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. मिरचीमध्ये बसेल तेवढंच मिश्रण भरायचं आहे. खूप कमी नाही आणि खूप जास्तसुद्धा नाही. जेवताना तोंडी लावण्यासाठी ही मिरची अतिशय उत्तम लागते. खिचडी किंवा वरण भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते. तर सर्व मिरच्या मी या ठिकाणी भरून घेतलेल्या आहे. गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये एक करून ही मिरची व्यवस्थित अशी रचून घ्यायची आहे. मिरची भरली बाजू वरच्या साईडने ठेवायची आहे आणि छान व्यवस्थित तेलावर ह्या मिरच्या कढईत व्यवस्थित रचून घ्यायच्या आहे. 3 ते 4 चमचे फक्त पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि लगेचच झाकण ठेवून याला मंद गॅसवर 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया.
या मिरच्यांची आपण भाजून पलटून घेणार आहेत. दुसऱ्या साईडने आपण याला शेकून घेणार आहोत. तर एक एक मिरची मी साईड पलटून घेते. चमच्याच्या किंवा चिमट्याच्या साहाय्याने सर्व बाजून पलटून घेतलेले आहे मी. मिरची उलटल्यानंतर जर मिरचीचं सारण उरलं असेल तर ह्या मिरचीवरनं आता ॲड करून घ्यायचं आहे. जर उरलं नसेल तर काहीच हरकत नाही, पण माझं एवढं सारण उरलं होतं म्हणून मी मिरचीवरनं ॲड केलं आहे आणि पुन्हा स्लो गॅसवर 5 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेतलं आहे. तर ही आपली भरली मिरची रेडी आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. थँक्स फॉर वॉचिंग.